तुम्ही किती पुतळे तोडले तरी त्या मातीच्या कणाकणातून पुन्हा पुतळा तयार होऊन प्रेरणा व ऊर्जा देत आहे. याच सेंटेन्स वरून आताच 26 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये द चीफ जस्टिस ऑफ इंडिया आदरणीय चंद्र चूचूळ सर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि तो देखील त्यांच्या युनिफॉर्म मधला स्टॅच्यू आहे. आणि ज्या सुप्रीम कोर्टाचं उद्घाटन ज्या दिवशी झालं त्या दिवशी आपल्या द्रौपदी मुर्मू यांना बोलवण्यात आलं नव्हतं, पण या संधीची व समानता हा जो उपक्रम आहे याच्या अनुषंगाने या स्टॅच्यूचं अनवेलिंग हे द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते झालं होतं. आणि त्याकरिताच संविधानाने जो हक्क आणि अधिकार आपल्याला दिलेला आहे या संविधानाच्या जागर करण्यासाठी अमित भाऊ कांबळे हे आपल्या समोर एक संविधानाचं गीत सादर करणार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये अमित भाऊ कांबळेंचं स्वागत करावे. सर्वांना सविनय जय भीम. सर्व जगावर ठसा उमटला, सर्व जगावर ठसा उमटला, कीर्तीचा हा प्रभाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव. माझ्या भीमाचं नाव गाजतय माझ्या भीमाचं नाव. माझ्या भीमाचं नाव गाजतय माझ्या भीमाचं नाव. होती गुलामी गळ्याला दोरी, राष्ट्रगीत म्हणाया चोरी. होती गुलामी गळ्याला दोरी, राष्ट्रगीत म्हणाया चोरी. साक्ष पुरावा देईल सारी, साक्ष पुरावा देईल सारी. ती 26 जानेवारी. अशा तुफानी माझ्या भीमानी, अशा तुफानी माझ्या भीमानी किनारी लावली नाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव. माझ्या भीमाचं नाव गाजतय माझ्या भीमाचं नाव. आज तिरंग झालंय नामी, साऱ्या देशाची त्याला सलामी. आज तिरंग झालंय नामी, साऱ्या देशाची त्याला सलामी. कार्य भीमाचं आलंय कामी, कार्य भीमाचं आलंय कामी. सदारुणी तयाचे आम्ही. देशासंग आज नटविला, देशासंग आज नटविला, जिल्हा तालुका गाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव. माझ्या भीमाचं नाव गाजतय माझ्या भीमाचं नाव. असं ओशाड पिकवलं रान, विद्यापती असा विद्वान. असं ओशाड पिकवलं रान, विद्यापती असा विद्वान. असं देशाला दिलंय दान, असं देशाला दिलंय दान, ते मौलिक संविधान. लोकशाहीला मुजरा करती, लोकशाहीला मुजरा करती, रंक आणि ते राव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव. काळी रात काळात ढळली, नवी प्रभा अशी उजळली. काळी रात्र काळात घडली, नवी रात्र अशी उजळली. देशक्रांतीच्या साठी उत्तम, देशक्रांतीच्या साठी उत्तम केला इथे उठाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव. सर्व जगावर ठसा उमटला, सर्व जगावर ठसा उमटला, कीर्तीचा हा प्रभाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव. घटनेच्या पहिल्या पाना. जय भीम. त्याचप्रमाणे आपण या कार्यक्रमाच्या पुढील सत्राकडे वळत आहोत. तो म्हणजे आपण या संविधान सन्मान समितीच्या वतीने जे समाजामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील
भूमिका घेऊन ज्यांनी आपलं आयुष्यामध्ये खडतर प्रवास करून पुढील वाटचाल केलेली आहे अशा मान्यवरांचे इथे सत्कार होणार आहेत. तर त्या सत्काराच्या कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात सरांचा सत्कार हा संविधान सन्मान समितीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जितेंद्र कांबळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि तसेच आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना अभिनंदन करूयात. पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात सर यांना आपण भारताचं संविधान तसंच प्रिॲम्बलची फ्रेम सदैव सन्मानित करत आहोत. त्यांनी केलेल्या समाजाप्रतीच्या कारवाबद्दल त्यांना त्यांचं योगदान हे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आणि या योगदानाकरिता जेवढे त्यांचे आपण आभार मानू हे कमीच असणार आहेत. कारण की आपल्या समाजामधील मुलांना शिक्षणाचा आणि पुढील हायर एज्युकेशनच्या भारतामध्ये प्रस्थापित झालं याचं सर्वस्वी श्रेय हे सरांना जातं. त्याचप्रमाणे आपल्याला दुसरे प्रमुख उपस्थिती लाभलेले डॉक्टर संजय दाभाडे सर हेही बीइंग अ डॉक्टर यांनी समाजाप्रती फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारधारा पकडून आणि त्याची धुरा न विसरता ते आणखीनही समाजाचे तळागाळातील महिलांवर्ग बालवक वर्ग अशा सर्वांना मेडिकल हेल्प पुरवत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनीही लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स आणि यांचा सत्कार रेल्वे SC/ST युनियनचे अध्यक्ष माननीय रवींद्र कांबळे सर आणि संविधान सन्मान समितीचे सेक्रेटरी आदरणीय रवींद्र कांबळे सर यात करत आहेत. त्यांचाही प्रिॲम्बल देऊन कॉन्स्टिट्यूशन देऊन सत्कार होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या द्याव्या. हे मान्यवर आपला वेळ काढून आपल्याकडे आलेले आहेत आणि आपले विचार मांडत आहेत. त्यांनी जे रिझर्वेशन पॉलिसीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. रिझर्वेशन हे मूलभूत अधिकार आहे आणि त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्शियल झालेल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर नक्कीच आपल्या ज्ञानामध्ये भर त्यांनी टाकलेली आहे आणि ते सातत्याने लढा देत असतात. सामाजिक कार्यामध्ये ते अग्रसेन असतात. असे आदरणीय डॉक्टर संजय दाभाडे सर. त्याचप्रमाणे संविधान सन्मान समितीच्या वतीने हा सलग दुसरं वर्ष आहे जेव्हा आपण संविधानाचा जागर 26 जानेवारी पर्यंत करत असतो. सातत्याने 2 महिने आपण हा कार्यक्रम राबवत असतो आणि या कार्यक्रमामध्ये आपण समाजातील जे उत्तुंग भरारी घेऊन जे कार्य करत असतात, जे अविरत चळवळीचा विचार बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकरी विचारधारा धरून समाजामध्ये प्रबोधन करत असतात अशा लोकांचा आपण सत्कार करत असतो. तर प्रतिकूल परिस्थिती असताना देखील चळवळीचा झेंडा आयुष्याच्या 70 पर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन फिरणारे भीम सैनिक खरोखर आमच्यासाठी एक सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकरिता एक आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. शरीर साथ देत नसताना देखील हे निर्भीड कार्यकर्ते प्रत्येक आंबेडकरी चळवळीतील कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन चळवळीची निष्ठावान भूमिका मांडणारे, ज्यांनी कधीही चळवळीची विचारांशी गद्दारी न करता बाबासाहेबांच्या विचारांना प्रमाण मानून फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या या प्लॅटफॉर्मवरती उभे आहेत आणि त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व सन्मान या ठिकाणी होत आहे. सत्तेपासून दूर राहून सत्तेची सावली देखील त्यांना मिळाली नाही, परंतु त्यांनी फुले शाहू आंबेडकरी चळवळीची जी धुरी हातात घेतली होती, उन्हातान्हात पावसात सगळ्या ऋतूंमध्ये त्यांनी उन्हातान्हात पर्यंत आलेली याची फिकीर न करता त्यांनी खाली न ठेवत झेंडा न खाली ठेवता त्यांनी कार्य करत राहिले आणि त्याचप्रमाणे संविधान सन्मान समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्याचा त्यांचा सन्मान करण्याचं योग आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे मी दुसरं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या चळवळीतील ज्यांनी उच्च विद्याभूषित राहून बाबासाहेबांच्या विचारांना वाहून काम करीत आहेत असे व्यक्तिमत्व सत्कार करण्याकरिता आपल्याला इथे लाभलेले आहेत.
आणि आंबेडकरी चळवळीतली एक मोठे व्यक्तिमत्व दुसऱ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला सन्मान करीत आहेत. आणि त्याचप्रमाणे मी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माननीय आपले लाडके वसंतमामा साळवे यांचा सत्कार पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात सर यांनी करावा. आणि तसेच डॉक्टर संजय दाभाडे सर हे इथे आहेत, त्यांनी त्यांचा सन्मान करावा असं मी त्यांना विनंती करते. आणि आपण सर्वांनी एक उभं राहून त्याला एक सल्यूट दिलं पाहिजे, कारण की वसंतमामा साळवे हे आपल्यासाठी नक्कीच प्रेरणा आहेत, आपल्यासाठी ऊर्जा क्षेत्र आहेत. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते वसंतमामा साळवे. धन्यवाद सर. तसेच दुसरे असे व्यक्तिमत्व जे सत्कार मूर्ती आहेत, व्यवस्थेने इथल्या गावाकुसा बाहेर फेकून दिलेल्या समूहामध्ये जन्म झालेल्या, अर्थात अंधकार, अज्ञान, दारिद्र्य या वास्तव्य असलेल्या जातीमध्ये अर्थात मातंग समाजामध्ये जन्म घेऊन फुले शाहू आंबेडकरी विचारधारा जोपासत आत्मसात करत विचार धारेचा प्रचार प्रसार करत ज्या व्यक्तिमत्वाने बुद्धाकडे वाटचाल केली आणि बुद्ध धर्म स्वीकारला आणि बुद्ध धर्म स्वीकारून फक्त तिथेच थांबले नाही, तर अण्णाभाऊ साठेंनी जे शेवटच्या श्वासाच्या शेवटच्या क्षणाला जे सांगितलं की जग बदलूनी घाव सांगून गेले मदभिवाव भीमराव, असं करून त्यांनी आवाहन केलं मातंग समाजाला की तुम्ही बुद्धाकडे आणि बाबासाहेबांच्या विचाराकडे वळलात तर तुमचं नक्कीच प्रगती होणार आहे आणि तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाणार आहात. अंधकार, अज्ञान आणि दारिद्र्यापासून दूर जाणार आहात, तुमची प्रगती होणार आहे. आणि याच उद्देशांना आपलं ध्येय समजून असा एक व्यक्तिमत्व ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्या बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराकरिता जगभर फिरत आहेत आणि इतर धर्मातील आपल्या बांधवांना बौद्ध धर्माकडे वळवत आहेत, त्यांचा उपक्रम जो आहे बुद्ध आपल्या बुद्धाच्या घरी, अशा उपक्रमाच्या माध्यमातून आदरणीय प्रबुद्ध साठे सर हे आपलं अविरत काम चालू ठेवत आहेत. आणि त्याच अविरत कामाकरिता ते आता सध्या महाड साईडला गेलेले आहेत, तर ते काही इथे उपस्थित नाही आहेत, पण त्यांचा सत्कार घेण्याकरिता गायकवाड सर इथे उपस्थित आहेत. तर मी गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी वरती येऊन अरुण सर गायकवाड यांना मी विनंती करते की त्यांनी वरती येऊन त्यांचा सत्कार स्वीकारावा. आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता संविधान सन्मान समिती ही नेहमीच अग्रसेन असते, कारण की अशा व्यक्तीने जर समाजामध्ये प्रबोधन करत आहेत, अशा व्यक्तीचा सत्कार करणे आदरणीय संजय दाभाडे सर यांना मी विनंती करते की त्याचा सत्कार त्यांनी आहेत. आणि हा भारत हा बौद्धमय भारत होईल याची संकल्पना घेऊन ते सातत्याने काम करत आहेत. आजचे सत्कार मूर्ती जे इथे उपस्थित आहेत ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय वसंतमामा साळवे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत एक 5 मिनिटात इथे व्यक्त करावे. या कार्यक्रमास उपस्थित असणारे आदरणीय थोरात सर डॉक्टर दाभाडे यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत. संयोजकाने या ठिकाणी माझा सन्मान केला, सत्कार केला. हा माझा सत्कार नसून आंबेडकरी चळवळीमध्ये जे अज्ञात कार्यकर्त्यांनी टाचाघातकी चळवळ पुढे दिली त्यांचा हा कार्यक्रम आहे, सत्कार आहे. या ठिकाणी मी जितेंद्र कांबळे साहेब, त्याचप्रमाणे अरुणजी कांबळे साहेब, त्यांचे सर्व सहकारी यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या कार्य थोरात सरात जास्त वेळ न थांबता या ठिकाणी मी थांबतो. जय भीम. सर्वांना विनंती आहे की थोडा वेळ 5 ते 10 मिनिटं प्लीज बसून घ्यावे. आपले जे सत्कार मूर्ती आहेत त्यांचा सत्कार घेऊयात. त्याच्यानंतर आपलं प्रियांबलचं अध्यक्षाचं भाषण होईल आणि प्रियांबलचं पठण करून आपण कार्यक्रमाच्या समाप्तीकडे जाऊयात. आपले तिसरे सन्मान मूर्ती ज्या सत्कार मूर्ती संविधान सन्मान समितीच्या वतीने ज्यांचं होणार आहे, त्या इथल्या जातीय व्यवस्थेने गुलामगिरीच्या साखळदंडामध्ये ज्या बंदिस्त केलेल्या समाजामध्ये जिथे अन्याय, अंधकार,
अज्ञान आणि दारिद्र्य आहे याचे चटके भोगत ताडीवाल्या रोड सारख्या झोपडपट्टीमध्ये राहून चिखलामध्ये जसे कमळ उगवते त्याप्रमाणे माननीय प्राचार्य वृषालीताई रणधीर यांचं व्यक्तिमत्व आज पाहावयास मिळत आहे आणि या फुललेल्या कमळाने अनेक मागासवर्गीय दलित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे व अडचणी सोडवण्याचा ध्यास घेतलेला आहे. या व्यक्तिमत्वाने मोठ्या हुद्द्यावर जाऊन चळवळीचा प्लॅटफॉर्म सोडलेला नाही आणि हे विशेष आहे की त्या मी सावित्रीबाई फुले बोलते असं एकपात्री नाटक करून सातत्याने चळवळीचा एक वारसा पुढे नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या व्यक्तिमत्वाचे सन्मान करणे संविधान सन्मान समितीचं हे आद्य कर्तव्य मानून आपण अशा या व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे नेस वाडिया कॉलेजच्या माननीय प्राचार्य वृषालीताई रणधीर यांना सन्मान आदरणीय पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात सर यांच्या हस्ते आपण करत आहोत. तर त्यांना नुकतीच D.Litt.ची डिग्री मिळालेली आहे. त्यांचं M.Phil 2000 मध्ये झालेलं आहे. PhD 2013 मध्ये झालेलं आहे. त्यांनी बुक्स पब्लिश केलेले आहेत. सेल्फ हेल्प ग्रास अँड मायक्रो एंटरप्राइजेस मध्ये, बिझनेस एथिक्स मध्ये त्यांनी 36 रिसर्च पेपर्स लिहिलेले आहेत. त्या एक्सपर्ट अवॉर्ड कमिटीमध्ये होत्या. फुले शाहू आंबेडकरी पुरस्कार समिती, बेस्ट एंटरप्राइनर्स अवॉर्ड MLNB पुणे, दीपस्तंभ पुरस्कार पुणे. त्याचप्रमाणे त्या जशा नॅशनल लेवलवरती होत्या तशाही फॉरेन ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या. चेअरमॅन होत्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स अँड थायलंड मध्ये, पेपर प्रेझेंटेशन अँड इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ मलेशिया, सोशल वर्क अवॉर्ड ॲट नेपाल, इंडो चायना डेलिगेशन रिप्रेझेंटेड ॲट चायना, attended international conference at Mauritius and international conference at Bhutan. एवढे सगळे ख्याती मॅडमनी नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती केलेले आहेत. तर आपलं आद्य कर्तव्य बनतं की त्यांचा एक जोरदार टाळ्यांनी सत्कार करावे आणि त्यांचं अभिनंदन करावे. यानंतर आपण संविधान सन्मान समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जितेंद्र कांबळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण करावे. या तुमच्या आमच्या सर्वांचे मुक्तिदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मी या ठिकाणी प्रथम वंदन करतो. वेळ फार झालेला आहे. सर्वांना घरी जाण्याची घाई आहे. परंतु या संविधान सन्मान समितीच्या वतीने आयोजित केलेल्या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या परिसंवादाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले पद्मश्री व अर्थतज्ञ व आंबेडकरी चळवळीतील विचारवंत सुखदेव थोरात सर, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील अगदी तरुण वयापासून मी त्यांना पाहतोय. त्यांचं लिखाण जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला एक तरुण वयामध्ये वैचारिक आणि परिवर्तनवादी बाबासाहेबांना विचाराला धरून, संविधानाला धरून जेव्हा मांडणी केली जात होती तेव्हापासून मी दाभाडे सरांना बघतोय आणि त्यांचं सातत्यानं काम चळवळीमध्ये, परिवर्तनवादी चळवळीमध्ये चालू आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आजचे सत्कार मूर्ती, आताच त्यांचा आपण सत्कार केला, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील आमचे सर्वांचे प्रेरणा स्तोत्र व आमचे सगळ्यांचे आदर्श व्यक्तिमत्व माननीय वसंतदादा साळवे या ठिकाणी या सावित्रीच्या लेकीनी, भीमाच्या लेकीनी जे काही अगदी
चिखलातून कमळ निर्माण करण्याचं काम, होण्याचं काम जे केलं, त्या प्राचार्यताई डॉक्टर वृषालीताई रणधीर त्यांना नुकतीच काल मद्रास युनिव्हर्सिटी मधून त्यांना डिलीट मिळाली. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे आपले आजच्या या सत्कार मूर्ती संविधान सन्मान 2023 हा आपण या ठिकाणी या मान्यवरांना पुरस्कार दिला. त्या पुरस्काराचे तिसरे मानकरी होते डॉक्टर प्रबुद्ध साठे. सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं या ठिकाणी आपण एवढा वेळ थांबलात त्याबद्दल प्रथमतः आपलं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना प्रथमतः मी संविधान दिनाच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण या जाहीर परिसंवादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विषय ठेवला होता. मी अगदी कमी वेळामध्ये आपली जाण्याची वेळ झालेली आहे. विषय ठेवला होता भारतीय संविधानाची फलश्रुती आणि त्यासमोरील आव्हाने. हा परिसंवादाचा कार्यक्रम आम्ही मागील या संविधान दिनाचा कार्यक्रम मागील 2 वर्षापासून ही जी मंडळी आहे सर्व ऑल इंडिया SC रेल्वे एम्प्लॉईज युनियन, नंतर ऑल इंडिया बँक असोसिएशन, युगी सामाजिक संस्था, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समता मंच, तथागत प्रतिष्ठान पुणे, ही सर्व इथं या ठिकाणी रवींद्रजी कांबळे, संजयजी भिंगारे, कमलाकरजी माने, अश्विनी कांबळे या सर्वांच्या प्रयत्नातून प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आपण आखत असतो आणि सतत 26 नोव्हेंबर पासून ते 26 जानेवारी पर्यंत संविधान संवाद व जागृती अभियान असा कार्यक्रम आपण राबवून वस्त्या वस्त्यामध्ये, कॉलेजमध्ये, विहारामध्ये या ठिकाणी संविधानाची जनजागृती आपण करत असतो. आता भारतीय संविधानाची फलश्रुती आणि त्यासमोरील आव्हाने या विषयावरती आपल्या पेक्षा इथं मला वाटतंय आंबेडकरी चळवळीतले ही सगळे दिग्गज मंडळी आहे. ही जी 2 व्यक्ती आहेत आणि हे सत्कार मूर्ती आहेत, हेही अगदी आपल्या चळवळीला वाहून घेतलेले आणि चळवळीच्या या प्लॅटफॉर्मवर ज्यांनी हयात घालवलेली आहे ते सर्व या ठिकाणी विचारवंत आहेत. या भारतीय संविधानाची फलश्रुती काय असेल? कालचे सारे मुके आज बोलू लागले. इथे मुके होते. कालचे सारे मुके आज बोलू लागले. वामनदादाची कविता आहे. कालचे सारे मुके आज बोलू लागले आणि तुझ्या सत्यासव शब्द तोलू लागले. हे वसंता घे मनाच्या मोहरांची वंदना, भीमराया घे तुला या लेकरांची वंदना, भीमराया घे तुला या लेकरांची वंदना. हे जे हा मुका समाज होता हा बोलायला लागला. संविधानाच्या आर्टिकल 19 प्रमाणे हा राईट टू फ्रीडम अँड स्पीच अँड एक्सप्रेशन, ज्याला तोंड असून बोलता येत नव्हतं, ज्याला बुद्धी असून त्या बुद्धीचा वापर करता येत नव्हता, त्या विचाराचा वापर करता येत नव्हता, या संविधानाच्या माध्यमातून 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी जेव्हा हे संविधान या भारत देशाला सुपूर्द केलं, तेव्हा त्या संविधानाच्या माध्यमातून सुपूर्द केल्यानंतर सर्वात जास्त फायदा जर कोणाला झाला असेल या संविधानाचा, तर हा फायदा, हा संविधानाचा जो काही आपण उपभोग घेतोय, तो सर्वात जास्त फायदा हे माझे बंधू आहेत, हे वाड्या वस्त्यावर, आदिवासी पाड्यावर राहून ज्यांनी आयुष्य काढलं, ते आज आपल्या समोर महाराष्ट्रामध्ये अतिशय विद्वत्तापूर्वक विचार व्यक्त करून या संविधानाचा जो कारवा आहे हा पुढे नेत आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी थोरात साहेब आहेत. थोरात साहेबांचा हा अतिशय प्रवास, खडतर प्रवास, वेशी बाहेरच्या वस्तीमध्ये जन्मलेले थोरात साहेब आज जगाच्या या विचारवंतांच्या, अर्थशास्त्रज्ञांच्या या पंक्तीला जाऊन जे बसलेले आहेत, ह्याची जी देण आहे
ही भारतीय संविधान आहे. हे भारतीय संविधान नसतं तर आज हा स्टेज नसता, हा नजरिया नसता. आणि भारतीय संविधानाची फलश्रुती आहे. आता फलश्रुती ही सर्वांना माहिती आहे. इथं रिझर्वेशनच्या माध्यमातून हा जो काही वर्ग तयार झालेला आहे, आर्टिकल 15(4), 16(4) प्रमाणे दाभाडे सरांनी सांगितलं आणि थोरात साहेबांनी सांगितलं. थोरात साहेबांनी अतिशय डिटेल्स मध्ये जाऊन जे काही आव्हान आहे भारतीय संविधानासमोर, जो आव्हान आहे, भारतीय संविधानाचा जो आधार आहे, भारतीय संविधानाचा आधार हा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय हा जो आधार बदलण्याचं काम या ठिकाणी इथली ही जी काही राजकीय व्यवस्था जी धर्माला प्रमाण मानून भारतीय संविधानामध्ये ज्या प्रिअम्बल मध्ये सेक्युलरिझमचं जे प्रिन्सिपल आहे, या सेक्युलरिझमच्या प्रिन्सिपलला, धर्मनिरपेक्षतेला या ठिकाणी बाजूला करून या ठिकाणी ते या संविधानाचा आधार बदलण्याचं काम करत आहे. हे सर्वात मोठं आव्हान आहे. बंधूंनो, आपण बघितलं असेल 8 दिवसापूर्वी या ठिकाणी बागेश्वर महाराजांचा कार्यक्रम झाला. जो बागेश्वर आहे, या बागेश्वर महाराजांच्या माध्यमातून असेल किंवा अनेक त्यांचे या हिंदू विचारधारेला, या मनुस्मृती विचारधारेला पसरवणारा भिडे असेल, याच्या माध्यमातून या संविधानाचा मूलाधार बदलण्याचं काम पद्धतशीरपणे सुरू आहे. दुसरं असं की रिझर्वेशनच्या माध्यमातून जी काही आपली पिढी तयार झालेली होती, आज दाभाडे सरांनी त्याचं विश्लेषण केलं. आज चळवळीचा जो कणा होता, आज आपण जे काही लढे उभे केलेले आहेत चळवळीमध्ये, हे चळवळीचे लढे उभे करण्यासाठी हा जो काही समूह तयार झाला होता, साधनं निर्माण करणारा समूह तयार झाला होता. या पुष्यमित्र शृंगाची प्रतिक्रांती जी झाली, त्या प्रतिक्रांतीचा उल्लेख केला सरांनी. पण या प्रतिक्रांतीच्या नंतर बाबासाहेबांच्या रूपाने इथं परत एकदा जी काही धम्मक्रांती झाली होती, जी काही बहुजनांच्या, दलितांच्या उत्थानाची क्रांती झाली होती, या क्रांतीला मोडण्याचं काम या ठिकाणी पुष्यमित्र शृंगाच्या रूपाने आज या केंद्र सरकारमध्ये, आज या राज्य सरकारमध्ये या ठिकाणी अवतरलेले आहेत. आपण जर बघितलं तर छोटे छोटे मुद्दे आहेत. आपल्या भारतीय संविधानाची जी काही प्रिअम्बल आहे, त्या प्रिअम्बल मध्ये सेक्युलरिझम असेल, या प्रिअम्बल मध्ये सोशलिस्ट असेल, त्या प्रिअम्बल मध्ये डेमोक्रेटिक असेल. आज सोशॉलॉजी जे प्रिन्सिपल आहे ते राहिलं नाहीये. धर्मनिरपेक्षता प्रिन्सिपल आहे, त्या प्रिन्सिपलला मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शपथ घ्यायची त्यावेळेला त्या एंट्री करण्याच्या दिवशी मंत्रालयामध्ये सत्यनारायणची पूजा घातली आणि या सेक्युलरिझम प्रिन्सिपलला हरता बसला. म्हणजे आज आपण या भारत देशामध्ये आपण संविधानाच्या या प्रिन्सिपलला रोज प्रत्येक तासाला या ठिकाणी प्रिन्सिपल वाईड केलं जात आहे. आणि आपण आपली राष्ट्रीय ताकद नसल्यामुळे, आपण एक संघ नसल्यामुळे आज आपला समूह छोटे छोटे कार्यक्रम घेतोय, या ठिकाणी विचार विनिमय करतोय. परंतु हा जो समूह आहे, हा समूहाचं रूपांतर ज्याच्या हातामध्ये इथलं संविधान बदलण्याचं जे काही संविधान बदलण्याची ताकद आहे, आपण राजकीय मतांच्या माध्यमातून त्यांना जी काही आपण अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराच्या माध्यमातून ते दिवसेंदिवस रोज या संविधानाशी प्रतारणा करण्याचं काम सुरू करत आहे. त्यामुळे आपल्या समोर मोठं आव्हान आहे की या बलाढ्य शक्तीला संविधान वाचलं. 2024 मध्ये आज सरांनी उल्लेख केला, 2024 मध्ये त्यांचा प्रोग्राम ठरलेला आहे. 2024 मध्ये ते जर बहुमतामध्ये आले तर ना संविधान राहणार, ना तुमचं रिझर्वेशन राहणार,
ना तुमचा सामाजिक न्याय राहणार. त्यामुळे मला वाटतंय आपण या ठिकाणी या संविधानासमोरील आव्हानाच्या संदर्भात बोलत असताना आपल्याला एक निर्णय करावा लागेल. आपल्याला एक या ठिकाणी निश्चय करावा लागेल की दाभाडे सरांसारखे, सुखदेव थोरात सरांसारखे, वसंतराव साळवेंसारखी लोक या ठिकाणी आपल्या या सावित्रीच्या लेखी आणि आपल्या भीमाची लेख या ठिकाणी रणधीरताई अशी जी लोक आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राध्यापक मंडळी बसलेली आहेत, यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये आपण या संविधानाच्या जनजागृती संदर्भात, तुमच्या आणि माझ्या न्याय हक्काच्या जनजागृतीच्या संदर्भात, आपल्या हक्काच्या संदर्भामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये संविधानासमोरील किमान आव्हानाला एक वैचारिक जी काही ताकद तयार करण्याचं काम आपण निर्माण केलं पाहिजे. आणि या ठिकाणी लढणारी जी टीम आहे, ही लढणारी टीम रस्त्यावरची लढाई लढणारी टीम आहे, त्या लढणारी टीमला घेऊन तसेच ज्युडिशरी मध्ये जे काही फंडामेंटल राईट्स मध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये इथल्या सरकारकडून, इथल्या व्यवस्थेकडून छेडछाड केली जाते, तर ती छेडछाड थांबवण्यासाठी आपण ज्युडिशरीची टीम या ठिकाणी तयार केली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपण या संविधानाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे. या ठिकाणी बऱ्यापैकी आपली वैचारिक मशागत झालेली आहे. मी या ठिकाणी जास्त न वेळ घेता आपण सर्वांनी या ठिकाणी या वक्त्यांना ऐकलं आणि जे सत्कार मूर्ती होते त्या सत्कार मूर्तींना, या ताईंना नुकतीच डिलीट मिळाली, त्यांनाही आपण प्रोत्साहन दिलं. उद्या भविष्यामध्ये वसंतदादांचं आणि या ताईंचं तसेच प्रबुद्ध साठेंचं वाटचाल उत्तरोत्तर या चळवळीसाठी गतिमान हो अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून वेळ काढून आपल्या चळवळीतील, आपल्या या समाजातील थोर असे अर्थशास्त्रज्ञ या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी संजय दाभाडे सर या दोन्ही व्यक्तींना मी 2 वर्षापासून फॉलो करतोय. तुमच्या माहितीचं सांगतो, एक एक व्यक्ता जो वक्ता आहे, एक एक माणूस या ठिकाणी संविधानावर बोलणारी लोक पण नाहीयेत. आज आपल्या या शोकांतिका आहे की लंबी चौडी भाषणं करणारी लोक भरपूर आहेत, पण बेस लाईन पकडून खऱ्या अर्थाने जे काही प्रॅक्टिकल विचार या आपल्या समाजासमोर, आपल्या संविधानासमोर, आपल्या चळवळीसमोर जे काही प्रकटपणे उभे राहिलेले विचार मांडण्यासाठी, त्या लेवलला मांडण्यासाठी वक्ते भेटत नाहीत. आम्हाला 2-2, 3-3 महिने फॉलोअप करावं लागतं. सरांना, दोन्ही वक्त्यांना मी 2 वर्षापासून फॉलोअप करतोय. या वर्षी त्यांनी मला वेळ दिला आणि या संविधान सन्मान समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद देतो. आणि आपण या संविधानाच्या या कार्यामध्ये, आंबेडकरी चळवळीच्या या लढाईमध्ये चक्र गतिमान करण्यासाठी आपण वेळ दिलात. आपलं मी या ठिकाणी या कार्यक्रमाचा संयोजक म्हणून आपल्याला पण धन्यवाद देतो. या ठिकाणी पुन्हा एकदा संविधान दिनाच्या आपणास मी हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वांनी आपल्या ठिकाणी जिथे असाल तिथे उभे राहा. आपण प्रिॲम्बलचं पठण करू. संविधान सन्मान समितीच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक, ज्येष्ठ अर्थतज्ञ, माजी अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग भारत सरकार, पद्मश्री सुखदेव थोरात साहेब, तसेच डॉक्टर संजय दाभाडे साहेब, विचारवंत फुले शाहू आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते, वसंतदादा साळवे, विचारवंत फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, आयुष्यमान प्राचार्य वशलाताई रणधीर, तसेच किशोरजी पाटील,
ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष, तसेच सर्व आंबेडकरी चळवळीतली कार्यकर्ते, फुलेशाह आंबेडकरी विचाराचे सर्व संविधानाला मानणारे सर्व कार्यकर्ते, आपण सर्व या सभेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं संविधान सन्मान समितीच्या वतीनं आभार मानतो आणि इथं सांगतो. जय भीम. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःर्पण अर्पण करीत आहोत. धन्यवाद. जय हिंद. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय